बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे हा नारा सर्वांना एकत्र आणण्यासाठी देण्यात आल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. हिंदू मुस्लिम वेगळे व्हा असं मोदींनी कुठेही म्हटलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा प्रत्येकानं वेगळा अर्थ काढल्याचंही शिंदेंनी सांगितलंय. लोकांनी एकत्र येऊन मतदान करून मतांची टक्केवारी वाढवावी असा एक अर्थ आहे एक हे तो सेफ हेचा असंही शिंदे म्हणाले. झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये शिंदेंनी रोखठोक भूमिका मांडली. पण मग शिंदे साहेब इतकं सगळं तुम्ही सांगतात, इतक्या योजना आहेत, लाडकी बहीण तुमच्यासाठी आम्ही बघत होतो ग्राउंडवरती, अनेकांचं म्हणणं होतं गेम चेंजर ठरते, इम्पॅक्ट दिसत होता तिथे. हे सगळं सुरू असताना मग शेवटच्या टप्प्यात आपण कटेंगे तो बटेंगेवरती का आलो? हे बघा, मोदीजींनी जे म्हटलं आहे, काय म्हणाले, एक व्हा. एक है तो सेफ आहे म्हणाले. बरोबर. आज पूर्ण देशभरामध्ये आपण कुठेही गेलो तरी आपल्याला सेफ वाटतं, सुरक्षित वाटतं. का 50-60 वर्षात का नव्हतं वाटलं? मोदीजींच्या 10 वर्षात का वाटू लागलं? लोकशाहीमध्ये एक होऊन जर आपल्याला विकास करायचा आहे, डेव्हलपमेंट करायची आहे, तर एक होऊन मतदान करा. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह केलं, संविधान बदलणार, डिवाइड अँड रूल केला. अब ब्रिटिश लोक करायचे तसं. काँग्रेसची ती आणि महाविकास आघाडीची ती भूमिका आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं का हिंदूंनी एक व्हा, मुसलमानांनी वेगळे व्हा, असं काय म्हटलं आहे? त्यांनी म्हटलं आहे, त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये जे लोकसभेत झालं ते आता होऊ नये. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मतदान वाढवण्याचं काम कोण करतं? टक्केवारी वाढावी म्हणून तुम्ही पण प्रयत्न करता, आम्ही पण प्रयत्न करतो, मशिनरी पण प्रयत्न करते. मग हा उद्देश आहे त्याच्यामध्ये. पण मग कटेंगे तो बटेंगेचा का? योगी म्हणतात कटेंगे तो म्हणजे कोण कटेल आणि कोण बटेल, म्हणजे नक्की कसा अर्थ काढायचा? म्हणजे आता त्यांचा अर्थ तुम्ही काय काढता माहीत नाही. म्हणजे तुम्ही वेगळे होऊ नका, एकत्र व्हा. एकत्र होऊन मतदान करा. पण मग या जातीपातीचा धर्माचा काय विषय आला? दोन गोष्टी हे तुम्ही पत्रकार लोक त्याला वेगळा रंग देता. नाही, आता आम्ही दोन गोष्टी आहेत ना. बघा, एक पहिली गोष्ट जर आम्ही मान्य केलं की आम्ही पत्रकारांनी अर्थ काढला आहे, तुमच्या आघाडीतले महत्त्वाचे घटक पक्ष आणि उपमुख्यमंत्री स्वतः म्हणत आहेत की एक कटेंगे तो पटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपचे नेते म्हणतात, पंकजा मुंडे म्हणतात की याच्यामध्ये मी एक सांगतो, अर्थाचा काय अन्वय अर्थ काढायचा का अनर्थ काढायचा हा ज्याने त्याने ठरवावा. पण माझ्या मते लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेत होऊ नये. पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढावं, लोकांनी एकजुटीने मतदान करावं. आणि आपल्या लोकांना का सांगू नये तुम्ही मतदान करा म्हणून? म्हणजे एक हे तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे मतदानासाठीचा नारा असं तुम्ही म्हणतात? मग कशासाठी? मतदान वाढवण्यासाठीचा. मतदान वाढवणं गुन्हा आहे? नाही.